ओम श्री परमात्मने नमः. चाणक्यनीती या सदरातील पुढील श्लोक पाहूया. चाणक्य सांगतात, धर्मे तत्परता मुखे मधुरता दाने समुत्साहता मित्रे वंचकता गुरो विनयता चित्तेति गंभीरता आचारे शुचिता गुणे रसिकता शास्त्रेषु विज्ञानता रूपे सुंदरता शिवे भजनता सत्स्वेव संदृश्यते. अर्थात धर्मामध्ये निरंतर रत राहणे, मुखाने सदैव गोड बोलणे, दान देण्यामध्ये उत्साह दाखवणे, मित्रांच्या प्रती कुठल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवणे, गुरुविषयी नेहमी आदरभाव नम्रता ठेवणे, आपल्या हृदयामध्ये गंभीरता ठेवणे, आचरणामध्ये पावित्र्य ठेवणे, सदैव चांगल्या गुणांचं ग्रहण करण्यामध्ये रुची ठेवणे, शास्त्रांमध्ये विशेष ज्ञान प्राप्त करणे, रूपामध्ये सौंदर्य असणे आणि प्रभूच्या चिंतनामध्ये भक्तीमध्ये सदैव रममाण असणे इत्यादी गुण सज्जन पुरुषांमध्ये दिसतात. स्पष्टीकरण पाहूया. धर्मे तत्परता, धर्मामध्ये तत्पर असणे. चाणक्यांना इथं धर्म या शब्दाचा अर्थ सांगत असताना धर्म म्हणजे आपलं कर्तव्य. जसं व्यक्तीच्या वाट्याला आलेलं प्रत्येक कार्य व्यवस्थित करणे हाच त्याचा धर्म आहे. म्हणजे एखादा व्यक्ती शिक्षक असेल तर आचार्य धर्म, एखादा विद्यार्थी असेल तर छात्र धर्म, एखादा राज्यकारभार करणारा पदाधिकारी असेल तर राजधर्म. अशा अर्थाने धर्म हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. आपल्या कर्तव्यामध्ये तत्पर असणं, मुखाने नेहमी गोड बोलणं. लक्षात ठेवा, वाईट बोलण्यासाठी, क्रोधयुक्त बोलण्यासाठी आणि गोड बोलण्यासाठी खरं तर सारखीच शक्ती लागते. पण गोड बोलण्यामुळे आपला अनेक व्यक्तींचा संग्रह वाढत जातो, आपली कामं सहजतेनं होत जातात. म्हणून गोड बोलणे, कुठलीही गोष्ट देण्यामध्ये उत्साह दाखवणे. दाने समुत्साहता म्हणजे अनेक वेळा आपल्याकडं असलेल्या वस्तू फारशा आपल्या उपयोगाच्या नसतात किंवा अधूनमधून जर दुसऱ्यांच्या उपयोगी त्या पडत असतील तर त्या देण्यासाठी उत्साह दाखवणे, स्वतःहून त्या वस्तूंचा उपयोग समाजासाठी, इतर व्यक्तींसाठी करण्यासाठी जो उत्साह असतो तो दाखवणे. मित्रांच्या प्रती कुठल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवणे. म्हणजे ही तर आजकाल अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट आहे. आज आपण अवतीभोवती वावरत असताना अनेक व्यक्ती आपल्यासोबत असल्या पाहिजेत, त्यांच्याशी आपले मधुर संबंध असले पाहिजेत. आपल्या सर्व मित्रांच्या प्रती आपपर भाव न ठेवणे. ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे असे गुरु, या गुरूंच्या प्रती नम्र भाव सदोदित मनामध्ये असणं की त्यांच्यामुळेच आज मला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, माझी वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. याशिवाय चित्तेती गंभीरता म्हणजे आपल्या चित्तामध्ये या सर्व विषयांच्या बाबतीमध्ये गंभीरता असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा सारासार विचार करण्याची वृत्ती यातूनच वृद्धिंगत होत असते. आपलं आचरण पवित्र ठेवणे आणि नेहमी सद्गुणांच्या बाबतीमध्ये, त्यांना ग्रहण करण्याच्या बाबतीमध्ये रुची दाखवणं, आवड दाखवणं. जे जे चांगलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. दत्तप्रभूंच्या जीवनामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्यांनी जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. चांगल्या गोष्टींचं ग्रहण, चांगल्या गुणांचं ग्रहण आपण केलं पाहिजे.
शास्त्रांमध्ये विशेष रुची दाखवून त्यांचं ज्ञान प्राप्त करणं. इथं शास्त्रेषु विज्ञानता असं आचार्य चाणक्य सांगतात. विशेष ज्ञान शास्त्राचं प्राप्त करण्यामध्ये आपण सदोदित रत असलं पाहिजे. रूपामध्ये सुंदरता म्हणजे आपल्याला प्राप्त झालेला देह हा निसर्गतःच आपल्याला मिळालेला असतो. फक्त तो सुंदर ठेवणं, मंगल ठेवणं, पवित्र ठेवणं हे ज्याला आवडतं. आणि विशेषतः शिवे भजनता म्हणजे नित्य प्रभूच्या भक्तीमध्ये सेवा करत असताना ज्याला आनंद होतो इत्यादी सगळे गुण ज्याच्यामध्ये असतात, आचार्य त्याला सज्जन असं म्हणतात. म्हणजे आपण स्वतःला सज्जन म्हणवत असू तरी इत्यादी सर्व गुण आपल्यामध्ये असले पाहिजेत. ही सज्जनांची लक्षणं आचार्य चाणक्याने सांगितलेली आहेत. याचा अर्थही असा आहे की सज्जन होण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या नित्य आचरणामध्ये आपण आणल्या पाहिजेत. आणि ज्यावेळी समाजातला प्रत्येक व्यक्ती सज्जन होण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी खऱ्या अर्थाने समाज हा प्रगतीकडे वाटचाल करायला लागेल. समाजामध्ये विषमता राहणार नाही, समानता प्रस्थापित होईल, शांतता प्रस्थापित होईल. आणि खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीनं जो संदेश दिलेला आहे की सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्, हे स्वप्न आपलं खऱ्या अर्थाने साकार होणार आहे. निश्चितच हे श्लोक आपल्याला या सर्व उत्तमोत्तम आचरणासाठी प्रेरित करणारेच आहेत. त्यांचा अंगीकार आपल्या जीवनामध्ये करूया. भेटूया पुढील श्लोक घेऊन. जय श्रीराम.